सुजातजी आंबेडकर आपल्यासोबत आहे. सुजातजी, ज्या पद्धतीने सगळे विद्यार्थी आता तुम्हाला या ठिकाणी भेटायला आले होते, गेले 2-4 दिवस ही सगळी आंदोलन सुरू आहेत. काय नेमकी तुमची भूमिका या सगळ्या आंदोलनाबाबत? आपण जर टी व्हीवरती म्हणजे तुमच्या चॅनलनी दाखवलं तर, कारण मेजॉरिटी मेन स्ट्रीम मीडियानी तर बॉयकॉट केलं आहे. आम्हाच्यापर्यंत जे कळलं ते सोशल मीडिया आणि यूट्यूबर्सकडनंच पोचलं आहे. पण जर आपण व्हिडिओज आणि फोटोज बघितले असतील तर दिल्लीमध्ये ज्या क्रूर घटना झाल्या आहेत त्या कोणालाही 2-3 दिवस झोप येणार नाही असे ते दृश्य आपल्या सर्वांसमोर आले आहेत. आपण जर पार्श्वभूमी बघितली तर नीटचा पेपर लीक होतो, त्याच्यामुळे 20-21 मुलांना स्वतःचा जीव गमवायला लागतो. त्याच्या विरोधामध्ये विद्यार्थी या देशाचे भारत देशाच्या वेगळ्या कानाकोपऱ्यात नेऊन दिल्लीमध्ये आंदोलन करतात, शांतपूर्वक आंदोलन करतात. आणि त्या आंदोलनाला सरकारने उत्तर द्यायला पाहिजे होतं किंवा त्यांच्या मागण्यांवरती चर्चा केली पाहिजे होती. सरकारने उत्तर कसं दिलं तर लाठीचार्ज करून, टिअर गॅस वापरून, वॉटर कॅनन वापरून. त्यातल्या काही काठ्या अशा पण होत्या ज्याला खिळे लावले गेले होते. भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिशांनी पण कधी काठ्यांना खिळे लावून इकडच्या स्वातंत्र्य सैनिकांना मारलं नाही. दुसऱ्या बाजूला जी लोक मारत होती त्यांच्या अर्ध्या लोकांकडे वर्दी नव्हती. म्हणजे भाजपनी भाड्याचे गुंडी पैसे देऊन पोलिसांबरोबर उतरवली होती का विद्यार्थ्यांना मारायला, हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्याच्याहून महत्त्वाचा प्रश्न हा येतो की जेव्हा विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने शांतपूर्वक मार्च घेऊन स्वतःच्या न्याय आणि हक्कांसाठी लढायला उतरतात, जेव्हा सरकार जर हा व्यवहार करत असेल आणि इतक्या मोठ्या हिंसाचार, स्टेट व्हायलन्स करत असेल, तर महाराष्ट्र आणि भारतातला नागरिक आपल्याला पेटून उठताना दिसेल. आणि तीच प्रतिक्रिया आज विद्यार्थ्यांमध्ये येताना आपल्याला दिसते. हा मोर्चा ज्या दिल्लीमध्ये घटना झाल्यात त्याच्यामुळे हा कोणत्याही एका राजीनाम्याचा किंवा एका उपोषणाचा राहिला नाही, तर आपल्या भारत देशाचं जे पुढचं भविष्य आहे म्हणजे आपले तरुण आणि आपले युवक त्यांच्या सुरक्षेसाठी आणि लोकशाही बळकट ठेवण्यासाठी हा केलेला आंदोलन आहे. आणि म्हणून आपल्याला एवढ्या मोठ्या तीव्र प्रतिक्रिया आपल्याला विद्यार्थ्यांकडनं येतात जाताना दिसतात. पण सरकारकडनं आता प्रतिक्रिया अशी येते की आम्ही संसदेत चर्चा करायला तयार आहोत. कुठेतरी उशीर झाला का या सगळ्या गोष्टीला? काय नेमकं माझं म्हणणं आहे की आता जे विद्यार्थी आंदोलन करायला बसलेत ते संसदेत जाऊ शकतात का चर्चा करायला? त्यांना 2029 साठी थांबायला लागेल, लोकसभेमध्ये निवडून यायला लागेल, मग चर्चा करायला लागेल. मग हे अर्थ राहतो काय चर्चेला? आणि दुसरी गोष्ट, चर्चा संसदेत करायची असली नसली तो त्या सरकारचा प्रश्न. हिंसाचार का होतो, लाठीचार्ज का होतो, टिअर गॅस आणि वॉटर कॅनन्स का वापरले जातात, आणि हा प्रश्न आज इकडच्या जनतेला सतवतोय. आणि म्हणून ह्याच्यावरतीच आंदोलन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने उद्या म्हणजे 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. आणि हा पुकार जरी वंचित बहुजन आघाडीने दिली असली तरी इतर पक्ष, समविचारी पक्ष, भाजपच्या विरुद्ध संघटना, स्टुडंट्स ग्रुप्स, पेरेंट्स आणि नागरिक हे ह्या बंदाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन उद्या महाराष्ट्र दिल्ली पोलीसच्या हिंसाचाराच्या विरुद्ध आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उद्या महाराष्ट्र बंद राहील. सगळ्यांना आव्हान करताय तुम्ही, ज्या सगळ्या संघटना आहेत त्यांना? सगळ्या संघटनांना केलाय, बऱ्याच संघटनांचा पाठिंबा सुद्धा आपल्याला आलेला दिसेल. धन्यवाद. साहजिकच आहे, सुजात आंबेडकर आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की उद्या महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती वंचित बहुजन आघाडीने दिलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या सगळ्या संघटना आहेत या संघटनांनी या संपूर्ण महाराष्ट्र बंदच्या या सगळ्या हाकमध्ये उतरावं असं आव्हान जे आहे ते सुजात आंबेडकर सुद्धा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरू, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.